नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज फर्स्ट टाइम सोलो ट्रॅव्हलिंग करायचं ट्राय केलं आहे। आता आपण पेनवरून पनवेलला आलो। खूप घाई झाली रेल्वे सुटवर, ज्याच्यामुळे तिथे लॉग नाही केला। आता सध्या आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनवर। इथून आपण CSMTला जाणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आणि तिथून आपल्याला काला घोडा फेस्टिवल 2024 हे बघायचं आहे। आज मला वाटते उद्या संडे 28 तारीख आहे, उद्याचा लास्ट डे आहे। तर आता टाइम पण झाले खूप, आता वाजले 1:30 वाजलेस। तर आता आपण बघूया अजून CSTला पोचायला अजून किती टाइम लागते आणि आपल्याला किती चांगल्या प्रकारे आणि कशा प्रकारे हे काला घोडा फेस्टिवल बघायला भेटते। हे काला घोडा फेस्टिवल ॲक्च्युली आर्ट फेस्टिवल आहे। तर वेगवेगळे प्रकारचे आपल्याला मोठमोठे आर्ट बघायला भेटतील तिथे, आणि काही स्टॉल पण बघायला भेटतील। तर चला, तर जाऊया आता आपण आणि डायरेक्ट काला घोडा फेस्टिवल इथे भेटूया। फायनली आपण काला घोडा चौक इथे पोचल्यावर तुम्हाला बघायला भेटेल। इथून काला घोडा चौकची एंट्री आहे। या चौकचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक। तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया। आपल्याला एंट्रीसाठी मनी पे करायला लागते की फ्री एंट्री आहे? ते विदाऊट बॅगवाल्यांची लाईन वेगळी आहे, आणि आता आपण सध्या बॅगवाल्या लाईनमध्ये। फक्त ओनली चेकिंग आहे समोरला, बॅग वगैरे घेऊन आतमध्ये जाऊन देत आहे, फक्त चेकिंग करून मग ते सोडत आहेत पुढे। तर मागे बघू शकता पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे। पूर्ण चेकिंग करून नंतरच आतमध्ये आपल्याला पूर्ण सोडत आहेत। आणि फ्रंटचा गेटच आहे जो, जसा बोललो आपण आर्ट फेस्टिवल आहे, समोरचा फ्रंट जो गेट आहे तो पूर्ण प्लॅस्टिक बॉटलने बनवलेला आहे, तुम्हाला दाखवतो। आणि जेव्हा आपण पहिल्यांदा एंट्री करतो तेव्हा आपल्याला मागे हा काला घोडा पूर्ण स्टॅच्यू दिसतो। या स्टॅच्यू मुलंच या फेस्टिवलला काला घोडा फेस्टिवल म्हणून असं नाव दिलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला आर्ट बघायला भेटते इथे म्हणजे जे बॅग्स आहेत त्या बॅग्सवर वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट करून इथे डिझाईन बनवून त्याच्यावर ठेवलेलं आहे। आता आपण पुढे बघूया अजून आपल्याला काय काय बघायला मिळते। इथे आपल्याला बघायला भेटेल छोटंसं टॉवर आहे, कोणतं टॉवर आहे माहिती नाही आपल्याला, पण खूप असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आहेत तिथे स्कूल पण होते। अजून बघूया आपण पुढे जाऊन। आता आपण गेटवरच आहोत, अजून आपण गेटवरून एंट्री आतमध्ये केली नाही। इथे स्कॅनर आहे, तो स्कॅनिंग मारून एंट्री फ्री आहे। आता बघूया आपण पुढे। जसं लाईक तुम्हाला सांगितलं होतं, काला घोडा फोर्ट आर्टिस्ट फेस्टिवलचं गेट आहे ते पूर्ण बघू शकता तुम्ही, प्लॅस्टिक बॉटल्सनी बनवलेलं आहे। आणि त्या साईडला तिथे मिल्टॉन बॉटलने त्याला डेकोरेट केलेलं आहे। पूर्ण बघता येईल पूर्ण गेट आहे हा प्लॅस्टिक बॉटलने बनवलेला आहे। आतमध्ये जाऊया आपण। इथे छोटे छोटे शॉप लागलेले आहेत स्टोअरमध्ये। प्रथा महाराष्ट्र जस्ट लाईक, म्हणजे इथे फक्त लेडीज टॉप वगैरे असं लावलेलं आहे। आणि पुढे गेल्यानंतर वस्त्राडो, इथे जेंट्ससाठी तुम्हाला सर्व प्रकारचे शर्ट पॅन्ट्स आणि लेडीज पण टॉप वगैरे सर्व आहेत, बघू शकता। या साईडला लेडीज टॉप आणि या साईडला जेंट्सचे शर्ट पॅन्ट्स, वस्त्राडो। पुढे बघूया अजून आपल्याला कोणतं स्टोअर बघायला मिळतील। इथे बघायला मिळेल जे डस्टबिन आहेत, डस्टबिनला पण एक वेगवेगळं आर्ट करून डिझाईन करून इथं पूर्ण ठेवलेलं आहे। इथं थोडं दाखवतो, इकडून ऊन येते। ते सुमित संजय पाटील यांच्याकडून हे जे डस्टबिनचं आर्ट केलेलं आहे ते फक्त म्हणजे इथं डस्टबिनचं काय महत्त्व आहे या जगात, आणि कचऱ्याचं म्हणजे कचरा कसा वेगवेगळा ठेवला पाहिजे। आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे जगात कचऱ्यासाठी म्हणजे कचरा कुठे टाकायला जागा नाही, त्याच्यामुळे ओला कचरा सुका कचरा हा जर साईडला ठेवला तर नक्कीच त्याचं विघटन करता येतं। तर बघूया आता आपण अजून पुढे जाऊन काय बघायला मिळते। हे पण आर्ट्स खूप चांगले आहेत बघायला तुम्हाला, एकदम खूप चांगल्या प्रकारे इथे आर्ट केलेलं आहे। ते जे बघताय तुम्हाला कपड्यांचे स्टोर्स आहेत, तिथे कॉफीचं आहे, पुढे पण तिथे बघा हे पण इथे कपड्यांचे स्टोर्स आहेत, आणि तिथे काहीतरी आर्ट्स आहे फेस्टिवल परत। आणि इकडे बघायला भेटेल एक फॅशन डिझायनिंगची चांगली
म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचं फॅशन डिझायनिंग करून ड्रेसेस समोर ठेवलेले आहेत. आपण समोरून जाऊन बघू. फर्स्ट आपण समोरून तिकडून फिरून येऊ, कारण इथे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे इथे व्हिडिओ वगैरे काही करायला मिळणार नाही एवढं. सो आपण पुढे जाऊया. ते जस्ट लाईक म्हणजे हे सर्व एलिमेंट्स आहेत जे निसर्गात यूज होतात. जे हा अग्नी, ते झाडं, वारा, पाणी, हे म्हणजे डान्सिंग एलिमेंट्स ठेवलेले आहेत. त्यांचं म्हणजे फक्त एवढंच सांगायचं आहे त्यांना की एलिमेंट्सला चांगल्या प्रकारे जर आपण सांभाळलो तर आपण खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो. कारण आता जसं माहिती आहे आपण झाडांची नासधूस होते, पाणी पण कसं पण कोण पण यूज करतो, त्याच्यामुळे प्रत्येक मानवाला म्हणजे एक संघर्षमय जीवन जगायला लागते. सो त्यांनी एक चांगला संदेश देण्यासाठी फक्त इथे एक डान्सिंग एलिमेंट्स दाखवलेले आहेत. आता पुढे बघता येईल आपल्याला इथे एक स्टॅच्यू आहे ज्याच्यावर डिझाईन केलेलं आहे अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड स्पेस याचे डिझाईन केलेले आहेत. इथे मोस्टली लोक म्हणजे जे काय एलिमेंट्स वगैरे आहेत त्याचं वाचत वगैरे नाही, जास्त करून फोटोग्राफी करून निघून जातात. तर जर चांगल्या प्रकारे बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आर्ट तर आहे, त्या आर्टसोबतच आपल्याला त्यांनी काहीतरी दिलेला एक चांगला संदेश आहे. तर आता इथं बघता येईल पूर्ण आपल्याला 5 एलिमेंट्सचं एक आर्ट काढलेलं दिसेल. स्टोर आहे वे बाय अभिराम महाराष्ट्र. इथे म्हणजे नेकलेस अँड वेगवेगळे कानातले वगैरे आहेत. तर पुढे थोडं आर्ट्सचं म्हणजे परोदर्शक. सो आपल्या घराचे हे ठेवलेले असतात, आपण डेकोरेशनसाठी वेगवेगळे आर्ट ठेवले असतात, त्यांचे डिझाईन वगैरे आपल्याला इथे बघायला मिळते. She left the job and she wanted to work with the social angle. So these guys were so she gave them designs and she made them work during COVID. We paid them wood and normally don't use on paper and canvas. This time we did on wood. This is the mosaic from Puna. This is lady. Puna. Do you have larger platters in this by any chance? A slightly larger one, a rectangular one? I'll get it tomorrow in case I have it. I'm not coming in tomorrow, but then I can order it. Yes. I have not put it online right now. I have just made it. So if I just drop you a message in your give me a call. Network's poor here of all places. इथे आपल्याला एक पेपर आहे, म्हणजे एक पक्षी जो पेपरपासून बनवलेला आहे. पण खूप चांगला आर्ट आहे. पुढे बघूया आपण अजून काय बघायला मिळतं. मित्रांनो आपल्याला मराठीमध्ये सांगा चालेल. मित्रांनो आपल्याला बघायला इथं एक हे काय मंडला आर्ट आहे, 3D मंडला आर्ट आहे. दादा उमेश पेडणेकर. दादा कुठून आहे? मी बॉम्बेवरनच आहे, मी सायनला राहतो. आता या आर्टबद्दल थोडी माहिती सांग ना. हो नक्की. तर हे एक मंडला आर्ट आहे. जर तुम्ही ह्याला प्रॉपरली सेंटरनी अलाइन करून बघाल तुम्हाला हे मंडला फॉर्म होताना दिसणार. आणि जर तुम्ही एका एलिव्हेशननी बघाल, साईड एलिव्हेशननी, तर हे जॉमेट्रिक शंख आहे. बेसिकली ह्याच्या मागचा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा आपण शंख वाजवतो तर आपल्याला एक ओम साऊंड म्हणजे त्यातनं निर्माण होतो जो 432 वॉट फ्रिक्वेन्सीला रेझोनेट करतो. तर त्याची एक सिमॅटिक स्टडी आहे. सिमॅटिक स्टडी बेसिकली स्टडी अबाउट साऊंड अँड व्हायब्रेशनल पॅटर्न. सो एक इन्स्ट्रुमेंट आहे तो टोनोस्कोप नावाचा. तर तो एक मेटल प्लेट असतो, त्याच्यावरती आपण जेव्हा सँड पोर करतो आणि ती फ्रिक्वेन्सी जेव्हा वाजवतो तर ती मेटल प्लेट व्हायब्रेट होऊन त्या सँडचं एक सर्टन पॅटर्न क्रिएट होतो. तर त्या पॅटर्ननी इन्स्पिरेशन घेऊन मी हे एक मंडला आर्ट तयार केलं आहे. ठीक आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. हे बघायला मी एक मंडला आर्ट आहे. ते जर लांबून बघितलं तर एका शंखाटाईप दिसतो. त्या दादांनी सांगितलं, खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. पण इथे तुम्हाला मागे बघता येईल गर्दी एवढी आहे की आपल्याला लांबून बघता नाही येणार. तर आपण पुढचा आर्ट बघूया. आपल्याला समोरला बघायला भेटेल बॉक्स ऑफ बाउंडेज. दॅट्स मीन म्हणजे हिंदीमध्ये गुलामी का बक्सा. आता आपल्याला याच्याबद्दल इतर इन्फॉर्मेशन देण्यासाठी कोणी नाही आहे, पण एकदम छोट्या छोट्या बॉक्सच्या लेअरपासून एक सुंदर कलाकृती तयार करण्यात आलेली आहे. तर जवळून बघा तुम्हाला एकदम छोट्या छोट्या बॉक्सच्या लेअर्स आहेत. खूप साऱ्या लेअर्स मिळून एक आर्ट तयार केलेला आहे. दॅट्स मीन हे 2 पर्सन बघायला भेटतात आपल्याला जे बॉक्स उचलून उभे आहेत, म्हणजे गुलाम आहेत. ह्या टाईपमध्ये या काहीतरी आर्टची माहिती आहे. चला आता पुढे जाऊन आपण दुसरी माहिती बघूया. तसं आपल्याला पुढे आल्यानंतर एक जी पूर्ण कार आहे
तिला प्लॅस्टिक प्लांट्सनी कव्हर केलेला आहे आणि त्याच्यावरती जी आपली फॅक्टरी असते ती डिझाईन केलेली आहे. सो बघू शकता इथं गर्दी तर खूपच आहे. सो आपल्याला एवढं व्हिडिओ वगैरे चांगलं नाही भेटत आहे. ठीक आहे, आपल्याला जेवढं भेटते तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बोर्ड्स पण आहेत, आता आपली माणसं दाखवतो तुम्हाला. इथे बघा बोर्ड, हा डू नॉट टचचा बोर्ड लावलेला आहे समोर. पण इथे किती पर्सेंट एकदम टच होऊन फोटो काढतायत वगैरे. इमॅजिकाचं जसं वॉटर राईड्स आहे त्या टाईपमध्ये आहे काहीतरी. पुढे बघूया. जसं आपल्याला मगाशी बॉक्समधून काहीतरी बनवलेलं आर्ट होतं समोरला आधुनिक तसं सेम. जस्ट लाईक तुम्हाला बघता येईल छोट्या छोट्या बॉक्सनी हा आर्ट बनवलेला आहे. समोरला अजून एक बघता येईल आपल्याला. इथे पण पर्सन ऑफ प्लॅनेट आपण आर्ट खूप सुंदर आहे बघता येईल तुम्हाला. खूप म्हणजे छोट्या छोट्या बॉक्सनी खूप सुंदर आर्ट बनवलेलं आहे. आता गर्दी एवढी आहे की नीट व्हिडिओ पण काढू शकत नाही आपण. सो जसं व्हिडिओ काढायला भेटते तसं आपण काढतोय. अजून पुढे खूप काय बघण्यासारखं. जे आर्टिस्ट लोक आहेत ज्यांना खरंच आर्टमध्ये आवड आहे त्या लोकांनी खरंच जर इथे हा काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आलात तर खूप चांगले चांगले तुम्हाला आर्ट बघायला मिळतील. आता आपण इकडे बघूया. इथे सुद्धा जो वेल ऑफ हिरोज जसं म्हणजे आपले मार्वल्स हिरोजचे याच्याने धाग्याने एक ड्रॉइंग काढण्यात आलेली आहे. बघता येईल आपल्याला पूर्ण. स्टुडिओ छत्तीसगड इथे बघायला भेटेल एक आर्ट्सचं दुकान आहे जे छोटे छोटे मॉडेल बनवून इथे विकण्यासाठी आणले असतील. आता हे बघा छोटे छोटे मॉडेल एक चांगल्या प्रकारचं आर्ट. ही एक वाजवण्याची पुंगी आहे ती एकदम चांगलं त्याच्यावर आर्ट डिझाईन करून आणलेलं आहे. तर आता पुढचे स्टोर बघूया आपल्याकडे. सो इथे गर्दी होती असेल हे ॲक्सेप्टेड होतं पण एवढं पण गर्दी असेल एवढं ॲक्सेप्टेड नव्हतं कारण आज सेकंड लास्ट डे आहे. उद्या हा आर्टचं लास्ट डे आहे. सो आता आपण पुढे काहीतरी आहे अजून. इथे खूप सारे लोक वगैरे वरती बसलेले आहेत आणि इथे समोरला दाखवतो एक झाडाला जे कंकाल असतात त्या टाईपने लावून एकदम डिझाईन केलेलं आहे. बघता येईल आपल्याला हँडीक्राफ्टचे ड्रॉइंग काढण्यात आलेले आहेत पूर्ण असं. ब्रश से ही होता है? हाँ ब्रश से. अच्छा. पूर्ण डिझाईन्स आहेत. सारा पेपर पे है. एक बघायला भेटेल लाईट ऑफ नॉलेज. सो स्टडीचं एक चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे. पुढे आपल्याला पूर्ण स्टोर्स आहेत, खूप सारे स्टोर्स आहेत. आपण एवढे स्टोर्स तर व्हिजिट करणार पण सर्व दाखवणं व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. सो आपण मेन स्पॉट आता व्हिडिओमध्ये दाखवू. फ्लेमिंगोज आपल्याला माहिती आहे. आपल्याला जे फ्लेमिंगो पक्षी आहेत ते खूप लांबून प्रवास करून आपल्या देशात येतात. अँड जो आपला आता समुद्रकिनाऱ्यावर सध्या जो प्लॅस्टिकचा कचरा वगैरे पडलेला आहे सो त्याच्यामुळे त्यांना होणारा त्रास या आर्टमधनं दाखवण्यात आलेला आहे. बघा पूर्ण बघता येईल आपल्याला हे फ्लेमिंगो पक्षी आहेत आणि हे फ्लेमिंगो पक्षीतून जो त्यांना होणारा जो कचऱ्यामुळे होणारा त्रास हा पूर्ण इथे दाखवण्यात आलेला आहे. फ्लाइंग गार्ड असं नाव दिलेलं आहे या आर्टला. तुम्हाला बघता येईल पूर्ण झाडाला त्यांनी आर्टचं असं म्हणजे एक हाताचं पंजे असं वगैरे काहीतरी करून आर्ट केलेलं आहे. बॉक्स आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे त्याच्या आतमध्ये. सर प्लीज बॉक्सच्या आतमध्ये काय आहे माहिती समजून तर येत नाही बट आहे ती असं बघायला तर खूप चांगलं वाटतं. इथं त्यांनी सांगितलेलं आहे तर एलिमेंट्स आहेत स्पेस वॉटर अर्थ एअर फायरचे. आपल्याला तर म्हणजे समजून आहे ज्याला जर आर्टचं नॉलेज आहे त्याला खूप चांगल्या प्रमाणे तरी समजून येईल. आपण बॉक्सच्या बाहेर जाऊया. इथे परत गरम व्हायला लागले. भेटेल तर मुंबई प्लॅस्टिक रिसायकल एक ऑक्टोबस काढलेलं आहे. फुल्ली म्हणजे प्लॅस्टिक बॉटलनी डिझाईन केलेलं आहे. ते म्हणजे आपल्या जो प्लॅस्टिक बॉटलनी जी आपल्या
याला पर्यावरणाला जी हानी होते ते इथं पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं तर माहिती सांगितली दादा, जशी माहिती सांगू शकतो का? तर आपली एन्जॉय प्रोजेक्ट मुंबई नावाची, आणि आपण गेल्या 5 वर्षापासून बीच क्लीनअप्स वगैरे करतो आणि त्यासोबतच घरोघरी जाऊन लोकांकडून प्लॅस्टिक कलेक्ट करतो. तर आपण ज्यावेळेस चालू केलं बीच क्लीनअप करायला, तर तेव्हापासूनचा प्लॅस्टिकचा नंबर आणि आत्ताचा नंबर वाढतच चालला, तो कमी नाही होता. आणि त्यावेळेस म्हणून आपण काळा घोड्याला असं इन्स्टॉलेशन केलं, जो कोणता आपण वेस्ट कलेक्ट केलेला बीच क्लीनअपपासून त्याच्यात आपण एक ऑक्टोबस बनवलं. आणि अजूनही आपण तोच मेसेज देतो की आपण आजही थांबलो नाही, किंवा मरीन लाईफ कुठेतरी डेथ होईल आणि काही वर्षानंतर आपल्याला असे काही पुतळे बघायला मिळतात. थँक्यू. नाव काय आता? सिद्धेश पवार. थँक्यू. तर बघता येईल दादाने एक चांगली माहिती दिली आपल्याला. जर आपण आता पण जर कचरा करण्याचा थांबलो नाही तर कुठेतरी जाऊन आपल्याला स्वतःलाच म्हणजे पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला फक्त असे पुतळे दाखवायला मिळतील. कारण हे मरीन जे अंडर वॉटर जे प्राणी आहेत ते वाचणारच नाही. तर बघा, चांगला संदेश आहे, प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. जी प्लॅस्टिकची बॉटल यूज करायच्या ऐवजी जर आपण स्वतःची स्टील बॉटल यूज केली तर ती खूप चांगल्या प्रकारे, किंवा तांब्याची बॉटल जरी यूज केली तर तांब्याचे एलिमेंट्स एवढे चांगले असतात की शरीरासाठी खूप चांगले असतात. सो बघा, आपण प्रत्येकाने स्वतःनी चांगला एक विचार केला पाहिजे. आता पुढे बघूया कोणते कोणते अजून आर्ट्स आहेत ते. आणि हे कालाघोडा फेस्टिवल हे स्ट्रीट फेस्टिवल आहे. सो त्याच्यामुळे रोडवरच पूर्ण भरलेलं आहे. आता मला वाटत नाही पुढे जास्त लांब आहे म्हणून, थोडेसे आठ वाजले. पुढे बघूया आपण काय काय आहे. द बॉम्बे बायोस्कोप 2023. तर आपल्याला बघता येईल याच्यात वेगवेगळे चित्रीकरण आतमध्ये दिसून येत आहेत. चारही बाजूनी खूपच गर्दी आहे. सो नाही जवळून बघता येते आणि एवढं दाखवत आहे पण. सो इथे दाखवलं आहे बॉम्बे म्हणजे आत्ताचे मुंबईचे शहर हे समुद्रालगतचे महत्त्वाचे भेट आहे. असे बहुसांस्कृतिक शहर म्हणजे जे मुंबईचे जुने चित्रीकरण होते ते त्याच्यात दाखवले झाले. आता बघता येईल आपल्याला ते बघा. आता CSMTचं आणि CSMT आणि ज्या बॉम्बेच्या जुन्या बिल्डिंग्स होत्या त्याचं चित्रीकरण याच्यात केलेलं आहे. म्हणून या आर्टला द बॉम्बे बायोस्कोप म्हणून नाव दिलेलं आहे. बघता येईल आपल्याला. तिथं आहे पेंटिंग राजस्थान, छत्तीसगड, पुढे पण राजस्थान. म्हणजे ऑल इंडियामधनं इथे आर्टिस्ट लोक आलेले आहेत. प्रत्येकाने आपला आर्टचं एक वेगवेगळं स्टॉल मांडलेलं आहे. खूप सारे आर्ट आहेत इकडे. बघता येईल गर्दी पण बघता येईल. आज सेकंड लास्ट डे आहे त्याच्यामुळे खूप सारी गर्दी आहे इथे. आता आपण जाऊन बघूया पुढे. हे वाला आणि हे वाला आर्ट. कालाघोडा फेस्टिवलच्या अपोजिट साईडला पोचलो. तिथे कालाघोडा फेस्टिवल संपतोय, पूर्ण स्ट्रीट फेस्टिवल. तर तुम्हाला बघता आलं इथं मोस्टली लोक म्हणजे आर्ट आहे, पण आर्टचं काय आहे, कशाबद्दल आहे, त्यांनी कोणता संदेश दिला आहे हे कोणच वाचत नाही. जसं काय फोटोग्राफीसाठी गार्डन ओपन केला आहे त्या टाईपमध्ये सर्वजण फक्त फोटोशूटसाठी इथे आलेले आहेत. तर आपण बघूया आता. आपण या साईडून तर नाही बाहेर जाणार. आज जर मुंबईला ताईकडे स्टे करायचं झालं तर आज आपण इथं रात्रीचं पण जे CSMTची लायटिंग आहे मी ऐकले की खूप सुंदर असते म्हणून, तर ती बघण्यासाठी थांबू आपण. आता बघूया आपण जाता जर दुसरे पण काय आर्ट असेल तर दाखवू आपण, नाहीतर मग आजच्यासाठी थँक्स. कालाघोडा फेस्टिवलमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथे सर्वात स्टार्टिंगला जो ब्लाइंड लोकांसाठी आर्ट बनवलेला आहे. खरंच खूप काळाची गरज आहे. कारण आपल्यासारखी लोक आपण जे आर्ट डोळ्यांनी बघू शकतो, फील करू शकतो, पण त्या लोकांना अजिबात काहीच चान्सेस नाही. तर इंडियामध्ये फर्स्ट टाइम त्यांनी ब्लाइंड आर्ट बनवलं होतं. आपण गेलो होतो समोरला, तुम्ही बघितलं. तर खरंच चांगली संकल्पना आहे. म्हणजे ब्लाइंड लोकांना पण हक्क आहे या जगात प्रत्येक आर्ट हे करण्यासाठी. त्यांनी एक चांगला संदेश दिला की हा आर्ट इंडियाचा फर्स्ट आर्ट आहे आणि खरंच जर लोकांनी विचार केला तर हा इंडियाचा लास्ट आर्ट नाही बनणार, पुढे पण असे चांगले चांगले आर्ट बनतील. तर ठीक आहे, आता आपण कालाघोडा फेस्टिवल इथे संपले. आपण जिथून स्टार्टिंग केली होती पण तिथंच एंडिंगला आलो. सो बाय बाय. आणि आता आपण बघू इथे मुंबई फिरायचं ट्राय करू, अजून बघू. चला बाय बाय.